ते राखण कशा पद्धतीने देतात किंवा काय सगळ्या गोष्टी आपल्याला खास रस्सा पिण्यासाठी आलेली माणसं नमस्कार, मी विजय कोकणीवाला विजय या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या मनपूर्वक स्वागत. तर आता पावसाला चालू झालेलंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज स्पेशल अशी व्हिडिओ असणार आहे. ती व्हिडिओ म्हणजे आपल्या पाली जत्राची, म्हणजे आमच्या गावी पारंपरिक वर्षापासून होत असलेली ही पाली जत्रा. म्हणजे जी पाली जत्रेचं असं कारण आहे ते ना की आपली आव्हान म्हणजे आम्ही जे भात पेरलेलं असतं ते आव्हान आपल्या झालेलं असतं. मग ते पाली जत्रा जेव्हा होते त्याच्यानंतर पाली जत्रा झाल्याच्या नंतर आपल्या शेती म्हणजे भात लावायला पण लावणी चालू होते. त्यामुळे आपण ही पाली जत्रा असते आणि मग ते आपण त्याला म्हणतो की कालका गोलका काढणे वगैरे, ते पान काढणे असं ते प्रकार आहे. त्याच प्रत्यक्ष तुम्ही पाहालच. तर चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कशी आवडली हे कमेंट करा. तर चला जाऊया, बाय. आता आम्ही आलेलो आहोत आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये. आता आपण मंदिरात आलेलो होतो आणि हां दुसरी सांगायची गोष्ट राहून गेली. आपल्या ह्या पाली जत्रेला राखण देतात. ते राखण कशा पद्धतीने देतात किंवा काय सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडेल. तर पुढे पाहूया व्हिडिओमध्ये. अभिषेक अशोक गुरटे माझं नको.
सर विजय सर हो तर मंदिरामध्ये असं सर्वांनी म्हणजे कामाला हातभार लावून ते जी काही कामं असतील ते करून आपल्या जेवणाची तयारी करत असतात. हे एक प्रकारचं प्रसादच असते. ही दोन माणसं मुंबईवरनं खास आलेली आहेत रस्सा पिण्यासाठी, पाल जत्रेसाठी. हो चालू का ती कोयती द्या ना मला. काय तुम्हाला आम्ही काय करू काय पाहिजे जेवण तयार झालेलं आहे आणि आता आपण हे पाहतोय पंगत बसलेली आहे. अनेक भाषेमध्ये त्यांना म्हणतो की पंगत. तर जेवणासाठी सगळे बसलेले आहे. तर लोक लहान मोठी माणसं पोरं हे साठी आलेली आहे. इकडे तुम्ही पाहताय लहान मुलांमध्ये ऋषभ बसलेले आहे 2 नंबर. पण म्हणजे मजेत जेवतात पोरं. खास रस्सा पिण्यासाठी आलेली माणसं रस्सा पित आहेत. 2 म्हणजे एक मुंबईवाले. तर अशा प्रकारे आपला देवळातला कार्यक्रम संपलेला आहे पाल जत्रेचा.